हॅलो एव्हरीवन, टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत. माझं नाव आहे गौरी आणि आज आपण बनवणार आहे खूप हेल्दी, खूप टेस्टी आम्रखंड. आम्रखंड मी पुरी आणि भजीबरोबर सर्व करणार आहे. पाहुणे आल्यानंतर करण्यासाठी हे खूप मस्त ऑप्शन आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरू करू. आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे. त्याच्यावरती अशा प्रकारे चाळण ठेवायची आहे आणि एक कापड त्याच्यावरती ठेवायचं आहे. माझ्याकडे मलमलचं कापड नाही, सो मी एक रुमाल घेतलेला आहे. आता या कापडावरती आपल्याला दही टाकायचं आहे आणि मी अर्धा किलो दही टाकून घेणार आहे. आता अशा प्रकारे पकडून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करून आपल्याला त्याच्यातलं पाणी काढायचं आहे. हे दही आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचं आहे, म्हणजे सकाळी त्याचा चक्का तयार होईल. आता या रुमालाची आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून थोडं काहीतरी वजन ठेवायचं आहे. मी त्याच्यावर ठोंबा ठेवणार आहे. आता सकाळी मी आंब्यांचा गर काढून घेतलेला आहे आणि मी 2 मोठे केशर आंबे घेतलेले आहेत. तुम्हाला अवेलेबल होईल तो आंबा यूज करू शकता. पायरी, हापूस कुठलाही यूज करू शकता. आता हा गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि त्याचा अगदी मऊसूत पल्प बनवून घ्यायचा आहे. आपला मँगोचा पल्प तयार आहे. हा पल्प आपण डायरेक्ट जर दह्यामध्ये टाकला तर आपल्या आम्रखंडाची कन्सिस्टन्सी बिघडू शकते. आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये आणण्यासाठी हा पल्प आपण साखर टाकून थोडा शिजवून घेणार आहे. आता हा पल्प आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 6 चमचे साखर टाकायची आहे आणि कंटिन्यू हलवत राहून आपल्याला हा पल्प शिजवून घ्यायचा आहे. हा पल्प आपल्याला तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत त्याची क्वांटिटी अर्ध्यापेक्षा कमी होत नाही. 15 ते 20 मिनिट शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की पल्प घट्ट झालेला आहे आणि आपल्याला एवढा घट्ट करायचा आहे की चमच्यामध्ये घेतलेला पल्प चमचा उलटा केला तरी लवकर पडणार नाही. हा पल्प आता तुम्हाला थंड करायचा आहे आणि रूम टेम्परेचरला आणायचा आहे. तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता, म्हणजे तो दह्यामध्ये मिक्स केला लगेच तुमचा थंड आम्रखंड तयार होईल. आता आपण रात्री बांधून ठेवलेलं दही काढूया आणि तुम्ही बघू शकता की किती सारं पाणी त्याच्यातलं निघालेलं आहे. आपल्या दह्यातलं सगळं पाणी रिमूव्ह झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अगदी आपल्याला हवी तशी झालेली आहे. आता विस्कर घ्यायचा आहे आणि विस्करनी ते अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज आपल्याला कंटिन्यू 5 मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे. जर विस्कर अवेलेबल नसेल तर तुम्ही हे चमच्याने देखील करू शकता. बघा, आपलं दही मस्त सॉफ्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मँगो पल्प टाकायचा आहे, पण मँगो पल्प सगळा एका वेळी टाकायचा नाही. एकदा टाकायचा, तो विस्करनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि तो मिक्स झाल्यानंतर परत एकदा टाकायचा. असं मी 3 वेळा करून घेणार आहे. पहिल्यांदा टाकलेला पल्प व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता मी परत एकदा दुसरा चमचा पल्प टाकून घेणार आहे आणि विस्करनी हलवून घेणार आहे. आता तिसऱ्यांदा परत मी पल्प टाकला आणि हा देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि क्रीमी आपलं आम्रखंड तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण इलायची पूड टाकूया. इलायची मिक्स केली की आपलं आम्रखंड सर्व करण्यासाठी तयार आहे.
हे आम्रखंड चमच्यामधून पटकन खाली पडत नाही, याचा अर्थ आपल्या आम्रखंडाची कन्सिस्टन्सी एकदम मस्त झालेली आहे। आता हे आम्रखंड आपण एका बाउलमध्ये सर्व करूया। आता हे आम्रखंडाचं बाउल तुम्ही हवं तसं डेकोरेट करू शकता। मी याच्यावरती थोडा मँगो कट करून टाकलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। मी पिस्ता टाकणार आहे, तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता। त्यानंतर आपल्याला केशर टाकायचं आहे आणि हे मस्त इतकं सुंदर दिसणारा आम्रखंड आपल्याला पुरीबरोबर सर्व करायचा आहे। याच्यासारख्याच बघितलं की तोंडाला पाणी सुटतील अशा रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला मी बनवलेलं आम्रखंड कसं वाटलं हे देखील कमेंट करून सांगा। थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.